नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार एकदम रेस्टॉरंट टाईप हक्का नूडल्स। एकदम चविष्ट आणि झटपट अशी आपण ही रेसिपी बनवणार आहोत। आपण हक्का नूडल बनवण्यासाठी आता गॅस पेटवला, त्यामध्ये कढई ठेवूया, 2 ग्लास पाणी टाकून घेऊया आणि पाणी टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत। तर त्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकूया आणि तेल सोबत थोडंसं मीठ टाकून त्यामध्ये आपण हे नूडल्सचं 1 पाकिट आहे त्यामध्ये हे नूडल्स टाकून घेऊया आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे असं शिजवून घेऊया। असं 80-90% असं पूर्ण शिजवून घेऊया आणि ते परत व्यवस्थित एकदम जाळीमध्ये आपण काढून घेऊया। वरतून थोडंसं तेल टाकू आणि गार पाण्यामध्ये अगोदर पटकन धुवून घेऊया, ज्यामुळे की चिटकणार नाही, एकदम सुटसुटीत हे नूडल्स राहतील। तर थोडंसं तेल टाकून असं आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण फोडणीसाठी असे पूर्ण पदार्थ कापून घेऊया, ज्यामध्ये कांदा आहे, गाजर आहे, ही शिमला मिरची आहे, हिरवी मिरची आहे आणि पत्ताकोबी आहे। त्यानंतर आपण असं कढई ठेवूया, त्यामध्ये थोडीशी तेल टाकूया, जो लसूण कापलेला आहे तो टाकून देऊया, थोडीशी अद्रक जी आहे कापलेली ती त्यामध्ये टाकून घेऊया। त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे त्यामध्ये, तर ही हिरवी मिरची पण आपण टाकून घेऊया तेलामध्ये आणि चांगल्या प्रकारे कडकडून देऊया। तर व्यवस्थित त्यामध्ये कडकडून दिल्यानंतर जो कापलेला असा कांदा आहे तो कांदा टाकून घ्यायचा। कांदा कापून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर आपण गाजर आणि शिमला मिरची त्यामध्ये कापलेली आहे तेही टाकून घ्यायचे। तर गाजर शिमला मिरची टाकून असं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं। तर तेलामध्ये व्यवस्थित चांगलं फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर आपण पत्ताकोबी आहे तोही पत्ताकोबी टाकून घ्यायचा। तर हे पूर्ण सर्व भाजीपाला आपल्याला व्यवस्थित एकदम चांगल्या प्रकारे कढईमध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे। तशा प्रकारे त्याचा कलर चेंज झालेला आहे। त्यामध्ये थोडीशी धना पावडर टाकायची। धना पावडर टाकल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं तिखट टाकायचं आहे। तिखट टाकल्याच्या नंतर थोडासा हक्का नूडल्सचा मसाला पण त्यामध्ये टाकायचा आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। तसं सर्व एकत्रित आपल्याला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे नूडल्स आपण शिजवलेले आहेत ते व्यवस्थित आपल्याला यामध्ये मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे, ज्यामुळे एकदम चवदार आणि जबरदस्त असे हक्का नूडल्सचे आपल्याला रेसिपी खायला मिळेल। तर अशा प्रकारे आपण पूर्ण मिक्स केलेलं आहे। त्यानंतर असं एकदम सुटसुटीत झालेले जे हक्का नूडल्स आहेत ते यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी। त्यामध्ये असं व्यवस्थित एकदम रेस्टॉरंट टाईप आपण जसं बाहेर खातो तसं आपलं हक्का नूडल्स एकदम रेडी तयार झालेलं आहे। वरतून थोडंसं आपल्याला हे सोया सॉस टाकून घ्यायचं आहे, त्यामध्ये रेड चिली सॉस टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं टोमॅटो केचपही टाकून घ्यायचं आहे। हे सर्व टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर चांगल्या प्रकारे मिक्स करून आपल्याला एकदम चविष्ट आणि एकदम टेस्टी असं हे हक्का नूडल्स बनणार आहे। तर आपण असे सॉस टाकून घेतलेले आहेत, त्यामुळे एकदम चांगला फ्लेवर येईल आणि एकदम चवीला एकदम रेस्टॉरंट टाईप आपल्याला चव लागेल। तर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। एकदम सुटसुटीत पूर्ण एकदम चांगले असे चटपटीत आपले हे हक्का नूडल्स तयार झालेले आहेत। तुम्हीही घरच्या घरी असं एकदम व्यवस्थित बनवून खाऊ शकता आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशा प्रकारे हे टेस्टी नूडल्स आवडले। वरतून थोडीशी कांद्याची पात आपण घालूया। एकदम व्यवस्थित अशी कांद्याची पात घातल्याच्या नंतर आपले जबरदस्त टेस्टी हक्का नूडल्स तयार झालेले आहेत। तर हे सर्व करण्यासाठी आपले हक्का नूडल्स पूर्ण रेडी आहेत। अशा प्रकारे झटपट आणि एकदम घरगुती आपण सर्व हे हक्का नूडल्स बनवून खाऊ शकतो। तर तुम्हीही बनवून खा। अशा प्रकारे हे हक्का नूडल्स आपले एकदम चविष्ट सुटसुटीत तयार झालेले आहेत। तर त्यासोबत शेजवान चटणी आणि पत्ताकोबी घेऊन आपण खाऊ शकतो। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्स फॉर वॉचिंग।